Hello everyone. Now next today we are going to discuss homomorphism of ring. Now this is the subtopic of ring theory. So first of all we will see the definition of homomorphism of ring. A mapping phi from ring R into ring R dash is called homomorphism. तर होमोमॉर्फिझम काय आहे? ही मॅपिंग आहे, ही एक मॅपिंग आहे, ती डिफाईन केली आहे आर टू आर डॅश, म्हणजेच आर काय डोमेन आणि आर डॅश काय आहे? कोडोमेन आहे. फाय ही एक मॅपिंग आहे, ती डिफाईन केली आहे आर टू आर डॅश. सो इज कॉल्ड होमोमॉर्फिझम. तर आपण त्याला होमोमॉर्फिझम म्हणणार. त्यांनी काय सॅटिस्फाय करायला हवं? फाय ऑफ ए प्लस बी असेल तर काय होणार? ही जी मॅपिंग आहे ही ब्रॅकेटमधल्या एलिमेंटला लागणार, मीन्स फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी अँड फाय ऑफ ए बी is equal to phi of A into phi of B for all AB belong R. Now this is the definition of homomorphism. तो homomorphism ची डेफिनेशन काय? फाय ही मॅपिंग आहे, ती डिफाईन केली आहे आर टू आर डॅशवर. आर हा डोमेन आहे आणि आर डॅश हा कोडोमेन आहे. तर फाय ऑफ ए प्लस बी असेल तर काय होणार? ही जी मॅपिंग आहे ती ब्रॅकेटमधल्या एलिमेंटला लागणार, मीन्स फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी अँड फाय ऑफ ए बी इज इक्वल टू काय येणार? फाय ऑफ ए डॉट फाय ऑफ बी फॉर ऑल ए बी बिलॉंग आर. नाव नेक्स्ट डेफिनेशन आहे कर्नल ऑफ एफ. यालाच काय म्हणतो आपण? नल स्पेस. सपोज फाय ही एक मॅपिंग आहे, फाय हा होमोमॉर्फिझम आहे ऑफ आर इंटू आर डॅश. नाव नेक्स्ट कर्नल ऑफ एफ और नल स्पेस. हियर वी हॅव गिवन एफ इज अ मॅपिंग. Here f is one mapping and as f is homomorphism of r into r dash, तर f ही मॅपिंग आहे, ती डिफाईन केली आहे r टू r dash वर. देन I of f is equal to x belong r. x हा एलिमेंट आहे, x हा एक एलिमेंट आहे डोमेनचा. सो x belong r such that f of x is equal to 0 where 0 is a element of r dash. Now this is the definition of kernel or null space. एक्स हा एलिमेंट आहे डोमेनचा, तर काय येणार? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 वा. ही डेफिनेशन आहे कर्नलची. यालाच काय म्हणणार आपण? नल स्पेस. नाउ नेक्स्ट टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वन इम्पॉर्टंट थेरम. दॅट थेरम हॅज आस्क्ड इन समज 16 for 6 marks. So first of all we will see the statement of that theorem. So theorem, if phi is a homomorphism of r into r dash, then phi of 0 is equal to 0 dash where 0 is the 0 element of r and 0 dash is the 0 element of r dash. And second thing is phi of minus a is equal to minus phi of a. So first of all we will prove फर्स्ट फाय ऑफ 0 इज इक्वल टू 0 डॅश. तर फाय काय दिलं आहे? ही एक मॅपिंग आहे, ती डिफाईन केली आहे आर टू आर डॅशमध्ये. तर आर हा डोमेन आहे आणि आर डॅश काय आहे? हा कोडोमेन आहे. तर ही मॅपिंग होमोमॉर्फिझम आहे म्हणते. आपल्याला गिवन काय दिलं आहे? 0 हा एनी एलिमेंट आहे आरचा, सो 0 बिलॉंग आर आणि 0 डॅश हा एलिमेंट आहे आर डॅशचा. सो therefore 0 is equal to 0 plus 0. मी 0 ला असं लिहू शकते 0 is equal to 0 plus 0. त्यानंतर हे जे इक्वेशन आहे 0 is equal to 0 plus 0, यावर मी मॅपिंग ऑपरेट करते. ही जी मॅपिंग आहे फाय ती मी ऑपरेट करते. तर काय येणार? फाय ऑफ 0 इज इक्वल टू फाय ऑफ 0 प्लस 0. सिन्स फाय इज अ होमोमॉर्फिझम. रिझन लिहत चालायचं आहे. फाय इज अ होमोमॉर्फिझम. फाय ही एक मॅपिंग आहे, ती मी या इक्वेशनवर ऑपरेट केली आहे. तर काय येणार? फाय ऑफ 0 ॲज इट इज येणार. डेफिनेशन काय म्हणते होमोमॉर्फिझमची? डेफिनेशन बघा, हा जो फाय आहे हा ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटला लागणार, मीन्स फाय ऑफ 0 प्लस फाय ऑफ 0. त्यानंतर फाय ऑफ 0ला मी असं लिहू शकते, फाय ऑफ 0 प्लस 0 इज इक्वल टू फाय ऑफ 0 प्लस फाय ऑफ 0. बघा काही फरक पडणार आहे. फाय ऑफ 0 प्लस 0 काय मिळणार? फाय ऑफ 0 इज इक्वल टू फाय ऑफ 0 प्लस फाय ऑफ 0. इथे रिझन लिहायचं आहे सिन्स फाय इज अ होमोमॉर्फिझम, म्हणजे इथे आपण होमोमॉर्फिझमची डेफिनेशन अप्लाय केली आहे. फाय ऑफ ए प्लस बी असेल तर काय होत असते? फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी. तर फाय हे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटला लागणार आणि फाय ऑफ 0ला मी काय लिहिलं आहे? फाय ऑफ 0 प्लस 0 डॅश, म्हणजेच काय होणार? फाय ऑफ 0. नाउ नेक्स्ट बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. लेफ्ट कॅन्सलेशन लॉ अप्लाय केल्यानंतर काय होणार? लेफ्ट हँड साईडचा फाय ऑफ 0 लेफ्ट हँड साईडच्या फाय ऑफ 0शी कॅन्सल होणार. मीन्स लेफ्ट हँड साईडला काय होणार? 0 इज इक्वल टू 0 बार इज इक्वल टू राईट हँड साईडला काय होणार? फाय ऑफ 0. सो फाय ऑफ 0 इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला? 0 बार.
यालाच आपण झिरो डॅश सुद्धा लिहू शकतो. तर फर्स्ट प्रूफ मिळाले आपल्याला फाय ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो डॅश फॉर ऑल झिरो डॅश बिलॉंग आर डॅश. इथे झिरो डॅश लिहिला तरी चालते, झिरो नाही लिहायचं, झिरो डॅश लिहायचं. तर झिरो डॅश हा काय आहे, एनी एलिमेंट आहे आर डॅशचा. नाव सेकंड आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सेकंड प्रूव्ह करायचं आहे आपल्याला फाय ऑफ मायनस ए इज इक्वल टू मायनस फाय ऑफ ए. तर ॲज ए बिलॉंग आर, A is the any element of ring R and therefore minus A is any element of R. So as A plus minus A is equal to 0, A plus minus A काय होणार, 0 होणार. त्यानंतर मी आता काय करते, याला मॅपिंग ऑपरेट करते. हे जे इक्वेशन आहे A plus minus A is equal to 0 यावर मी मॅपिंग ऑपरेट करते. Since phi is a homomorphism, तर काय फाय काय आहे, ही एक मॅपिंग आहे, ती होमोमॉर्फिझम आहे, ती मी ऑपरेट करते या इक्वेशनवर. तर काय येणार, फाय ऑफ ए प्लस मायनस ए इज इक्वल टू फाय ऑफ 0. नाव नेक्स्ट फाय ही जी मॅपिंग आहे ती ब्रॅकेटमधल्या एलिमेंटला लागणार. मीन्स फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ मायनस ए इज इक्वल टू फाय ऑफ 0. बट आपण फर्स्ट प्रूव्ह केला आहे फाय ऑफ 0 काय मिळालं आहे आपल्याला, फाय ऑफ 0 मिळालं आहे 0 डॅश बाय फर्स्टमध्ये आपण प्रूव्ह केलं आहे फाय ऑफ 0 मिळालं आहे आपल्याला 0 डॅश. त्यावरनं मी फाय ऑफ 0ची व्हॅल्यू लिहिली 0 डॅश बाय फर्स्टवरनं. त्यानंतर फाय ऑफ ए ही जी फाय आहे तो ब्रॅकेटमधल्या एलिमेंटला मल्टिप्लाय होणार. मीन्स फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ मायनस ए अँड फाय ऑफ 0ची व्हॅल्यू काय लिहिली आहे मी 0 डॅश. फर्स्टमध्ये आपण हे प्रूव्ह केलं आहे. नाव नेक्स्ट फाय ऑफ मायनस ए, हा जो फाय ऑफ ए आहे हा राईट हँड साईडला शिफ्ट होणार. तर काय येणार, 0 डॅश मीन्स काय होतो, 0 डॅश मीन्स 0च असतो. हा जो फाय ऑफ ए आहे हा राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार, मायनस फाय ऑफ ए. सो फाय ऑफ मायनस ए इज अ इनवर्स ऑफ फाय ऑफ ए. हेच प्रूव्ह मला करायचं होतं. फाय ऑफ मायनस ए इज अ इनवर्स ऑफ फाय ऑफ ए फॉर ऑल ए बिलॉंग आर. सेकंड थिंग मी प्रूव्ह केली आहे. मला काय प्रूव्ह करायचं होतं, फाय ऑफ मायनस ए इज अ इनवर्स ऑफ फाय ऑफ ए केलं आहे मी प्रूव्ह फॉर ऑल ए बिलॉंग आर. फर्स्ट पण प्रूव्ह केलं आहे मी, सेकंड थिंग पण प्रूव्ह केली आहे. नाव नेक्स्ट we are going to discuss one important theorem. That theorem has asked in winter 15 for 6 marks. So first of all we will see the statement of that theorem. So if phi is a homomorphism of R into R dash with kernel I of phi, then I of phi is a subgroup of R under addition. If A belong I of phi and R belong R, then both AR and RA are in I of phi. आय ऑफ फाय है काय आहे, एक आयडियल आहे. तर फाय हा होमोमॉर्फिझम आहे. फाय ही एक मॅपिंग आहे. ही डिफाईन केली आहे आर टू आर डॅश, म्हणजेच आर डोमेन आहे आणि आर डॅश को डोमेन आहे. आणि आय काय हा कर्नल दिला आहे. तर आयला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सबग्रुप आहे फर्स्टमध्ये, आणि सेकंडमध्ये प्रूव्ह करायचं आहे की ए हा एलिमेंट आहे कर्नलचा आणि आर हा एलिमेंट आहे आरचा म्हणजेच डोमेनचा. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए आर और आर ए हे दोन्ही पण कर्नलमध्ये लाय करणार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सेकंडमध्ये. तर सर्वात पहिले आपण फर्स्ट नंबरचं प्रूव्ह करूया. सो टू प्रूव्ह दॅट आय ऑफ फाय इज अ सबग्रुप ऑफ आर, म्हणजेच काय कर्नल हा सबग्रुप आहे आरचा, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अंडर ॲडिशन. म्हणजेच वी हॅव टू प्रूव्ह दॅट आय ऑफ फाय इज अ क्लोज अंडर ॲडिशन अँड निगेटिव्ह ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ आय ऑफ फाय इज इन आय ऑफ फाय. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आय ऑफ फाय हा क्लोज आहे. म्हणजे दोन एनी एलिमेंट आपण कन्सिडर करू कर्नलचे, तर त्यांची ॲडिशनसुद्धा आपल्याला कुठे मिळायला हवी, कर्नलमध्ये. तरच काय आपण प्रूव्ह करणार क्लोज. आणि नेक्स्ट काय प्रूव्ह करायचं आहे, निगेटिव्ह ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ आय ऑफ फाय इज इन आय ऑफ फाय. म्हणजे कर्नलचा एक निगेटिव्ह जो एलिमेंट आहे तो कर्नलमध्येच असणार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो let I of phi is equal to x belong R such that phi of x is equal to 0 bar. ही डेफिनेशन आहे कर्नलची. नाव नेक्स्ट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सो लेट x, y belong I of phi, then
then phi of x is equal to 0 bar and phi of y is equal to 0 bar. So as phi of x plus y is equal to phi of x प्लस फाय ऑफ फाय, ही जी मॅपिंग आहे ती ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटला लागणार, मीन्स फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ फाय. इथे आपण डेफिनेशन अप्लाय केली आहे होमोमॉर्फिझमची, तर रिझन लिहायचं आहे सिन्स फाय इज अ होमोमॉर्फिझम. नाव नेक्स्ट फाय ऑफ एक्स प्लस वाय ॲज इट इज येणार आणि फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 बार अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ कर्नल, अँड फाय ऑफ वायची व्हॅल्यू काय आहे 0 बार अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ कर्नल. बघा एक्स हा एलिमेंट आहे आरचा म्हणजेच डोमेनचा, तर सच दॅट फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येणार 0. ही डेफिनेशन आहे कशाची कर्नलची. तर एक्स वाय हा एनी एलिमेंट आहे कर्नलचा, तर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येणार 0 आणि फाय ऑफ वायची व्हॅल्यू काय येणार 0. त्यानंतर मी कन्सिडर केला एक्स प्लस वाय, त्याला मॅपिंग ऑपरेट केली आहे फाय, तर काय येणार फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ वाय अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ होमोमॉर्फिझम. बट कर्नलचे डेफिनेशन काय म्हणते, फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 येत असते आणि फाय ऑफ वायची व्हॅल्यू सुद्धा 0 येत असते. तर फाय ऑफ एक्स प्लस वाय, सो फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू मला काय मिळालं आहे 0 बार मिळाला आहे. सो देअरफोर मी म्हणू शकते एक्स प्लस वाय बिलॉंग आय ऑफ फाय. तर बघा मी स्टार्ट कुठनं केलं होतं, एक्स वाय हे दोन एनी एलिमेंट होते कर्नलचे, तर त्या दोघांचे ॲडिशन सुद्धा मला मिळाले आहे कर्नलमध्ये, तर हे कुठे होत असते क्लोजमध्ये होत असते. तर मी काय प्रूव्ह केलं आहे, अँड हेन्स आय ऑफ फाय इज अ क्लोज अंडर ॲडिशन. तर सर्वात पहिले मला प्रूव्ह काय करायचं होतं, क्लोज प्रूव्ह करायचं होतं अंडर ॲडिशन. तर आपण क्लोज प्रूव्ह करण्यासाठी काय करतो, कोणते पण दोन एलिमेंट कन्सिडर करतो कर्नलमध्ये, त्या दोघांची ॲडिशन कुठे मिळायला हवी कर्नलमध्ये, तर आपण काय प्रूव्ह करणार क्लोज. तर दोन मी एलिमेंट कन्सिडर केले होते कर्नलचे, तर त्या दोघांची ॲडिशन मला मिळाली आहे कर्नलमध्ये, म्हणजेच हे काय झालं क्लोज झालं अंडर ॲडिशन. नेक्स्ट काय प्रूव्ह करायचं आहे मला, निगेटिव्ह ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ आय ऑफ फाय इज इन आय ऑफ फाय. तर मी एक एलिमेंट कन्सिडर करणार कर्नलमध्ये, तर त्याचा निगेटिव्ह सुद्धा मला कुठे मिळायला हवा कर्नलमध्ये. तर बघा ॲज फाय ऑफ मायनस एक्स बघा आपण फर्स्ट थेरममध्ये प्रूव्ह केला आहे, काय होत असतो फाय ऑफ मायनस एक्स मायनस फाय ऑफ एक्स, आणि फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असते, बघा फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. ही डेफिनेशन आहे कशाची कर्नलची 0. सो फाय ऑफ मायनस एक्स काय मिळाला मला 0 मिळाला. हेन्स इफ एक्स बिलॉंग कर्नल देन इट्स इनवर्स ऑल्सो बिलॉंग इन कर्नल, and therefore kernel is a subgroup of R. तर सबग्रुप मला प्रूव्ह करण्यासाठी काय प्रूव्ह करायचं होतं की कर्नल हा क्लोज आहे आणि कर्नलचा एव्हरी एलिमेंट जर बिलॉंग करत असेल कर्नलमध्ये तर त्याचा इन्व्हर्स सुद्धा कर्नलमध्ये बिलॉंग करत असतो. हे मला प्रूव्ह करायचं होतं, तर मी क्लोज प्रूव्ह केला आहे. नेक्स्ट मला प्रूव्ह काय करायचं होतं की त्या एलिमेंटचा इन्व्हर्स इन्व्हर्स बिलॉंग करतो कर्नलमध्ये. तर त्यासाठी मी काय केलं फाय ऑफ मायनस एक्स, बघा फर्स्ट थेरममध्ये मी प्रूव्ह केलं आहे फाय ऑफ मायनस एक्स काय होत असतो मायनस फाय ऑफ एक्स, आणि फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असते 0 असते कर्नलमध्ये. सो फाय ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू 0. जर एक्सचा एनी एलिमेंट आहे कर्नलचा तर त्याचा इन्व्हर्स सुद्धा कुठे बिलॉंग करणार कर्नलमध्ये बिलॉंग करणार. तर मी दोन्ही पण थिंग प्रूव्ह केलं आहे, क्लोज प्रूव्ह केलं आहे आणि इन्व्हर्स प्रूव्ह केलं आहे, म्हणजेच आय ऑफ फाय म्हणजेच कर्नल हा सबग्रुप ऑफ आर हे मी प्रूव्ह केलं आहे. फर्स्ट नंबरचा प्रूव्ह झाला आहे. आता मला सेकंड प्रूव्ह करायचा आहे. नाव सेकंड थिंग काय प्रूव्ह करायचं आहे, ए बिलॉंग कर्नल अँड आर बिलॉंग आर, देन बोथ ए आर अँड आर इन कर्नल. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर ए हा एलिमेंट आहे कर्नलचा आणि आर बिलॉंग आर म्हणजेच आर हा एलिमेंट आहे डोमेनचा. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे फाय ऑफ ए आर. तर बघा इथे डेफिनेशन लागणार होमोमॉर्फिझमची. तर काय म्हणते ती डेफिनेशन, फाय ऑफ ए इंटू फाय ऑफ आर. फाय ऑफ ए इंटू बी काय होत असते फाय ऑफ ए इंटू फाय ऑफ बी. तर मी इथे डेफिनेशन अप्लाय केली आहे होमोमॉर्फिझमची, सिन्स फाय इज अ होमोमॉर्फिझम.
इथे मी होमोमॉर्फिझमची डेफिनेशन अप्लाय केली आहे. तर फाय ऑफ एक्सची बघा व्हॅल्यू काय असते, कर्नलच्या डेफिनेशनमध्ये बघा एक्स हा एनी एलिमेंट आहे आरचा, तर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असते 0. तर इथे पण फाय ऑफ ए हा एनी एलिमेंट आहे कर्नलचा, तर फाय ऑफ एची व्हॅल्यू काय येणार 0 येणार. बघा एक्स हा एनी एलिमेंट आहे आरचा, तर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येत असते 0. ही डेफिनेशन आहे कर्नलची. तर ए हा एनी एलिमेंट आहे कर्नलचा, तर फाय ऑफ एची व्हॅल्यू काय येणार 0. 0 इंटू फाय ऑफ आर म्हणजेच काय मिळणार मला 0. सो फाय ऑफ ए आर काय मिळत आहे 0 मिळत आहे. नाव नेक्स्ट सिमिलरली आपल्याला प्रूव्ह करायचं फाय ऑफ आर ए इज इक्वल टू, इथे पण डेफिनेशन लागणार होमोमॉर्फिझमची, तर काय येणार फाय ऑफ आर इंटू फाय ऑफ ए. रिझन लिहायचं आहे सिन्स फाय इज अ होमोमॉर्फिझम. सो फाय ऑफ आर डॉट फाय ऑफ एची व्हॅल्यू काय असते 0 असते, तर काय मिळणार मला 0. सो फाय ऑफ आर ए सुद्धा काय मिळत आहे 0 मिळत आहे. सो हेन्स इफ ए बिलॉंग कर्नल then both AR and RA are in कर्नल. तर ए हा एलिमेंट आहे कर्नलचा, तर AR आणि RA कुठे मिळते आपल्याला कर्नलमध्ये. याचं आपल्याला प्रूव्ह करायचं तर सेकंडमध्ये केलं आहे आपण.